श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, आपण सगळ्यांनीच गुरुचैत्राचं पारायण हे भरपूर जणांनी केलेलं आहे दत्त जयंतीनिमित्त. कोणी घरामध्ये त्यांच्या पारायण केलेले आहेत, तर कोणी ज्यांना जमतं त्यांनी स्वामींच्या केंद्रात जाऊन सामूहिक असं पारायण केलेलं आहे. तर त्यामध्ये ठेवलेल्या उद्यापन तर हे आपण केलेलं आहे, पण त्यानंतर हे काय करावं, त्यामधल्या सामग्रीचं, तिथले तांदूळ झाले किंवा त्यातलं नारळ झालं किंवा सुपारी, 1 रुपयाचं नाणं किंवा ग्रंथ झालं, याचं काय करावं हे बऱ्याच जणांना असे प्रश्न पडतात. तर त्याचीच विल्हेवाट कशी लावावी, उद्यापन झाल्यानंतर त्याचं काय काय करावं, याचबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनात कुठल्याही प्रकारचा डाऊट किंवा कुठलाही प्रश्न राहणार नाही. तर हे बघा, गुरुचैत्राचं पारायण हे उद्यापन झाल्यानंतर हे लगेचच न उचलता त्याच्या दुसऱ्या दिवशी, उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ती पूजा मांडणी सर्व उचलायची असते पारायणाची. तर गुरुचैत्राचं पारायण ही त्याची पूजा मांडणी ही उद्यापन झाल्यानंतर बरेच जण काय करतात, लगेच उचलून ठेवतात उद्यापन झाल्या. तर असं न करता आपल्याला ते उद्यापन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला ती पूजा मांडणी हे सर्व उचलून ठेवायचे आहे. बऱ्याच जणांना नाही तर काही जण त्याच दिवशी उचलता, नाही तर मग काही जण काय करत असतात की ती तशीच पूजा मांडणी ही 8-8 दिवस 10-10 दिवस ठेवता, नंतर वेळ मिळेल, सवड होईल तेव्हा ती पूजा मांडणी आरामात उचलता. तर असं न करता आपल्याला ती उद्यापन झाल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला ती पूजा मांडणी हे सर्व उचलून घ्यायची आहे. तर त्यातल्या आपल्याला कळशाचं पाणी हे आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडून, चारही बाजूला आपल्याला संपूर्ण घरामध्ये आपल्या शिंपडून त्यातलं पाणी, उरलेलं पाणी आपल्याला बाकीच्या झाडांना टाकायचं आहे, तुळस सोडून. नाही तर बरेच जण असे हेही करतात की त्यातलं पाणी शिंपडतात आणि उरलेलं पाणी हे तुळशीला नेऊन टाकतात. तर हे बघा, हे गुरुचैत्राचं पारायण आहे, त्यामुळे हे पाणी हे तुळशीला सोडून हे बाकीच्या झाडांना तुम्ही टाकलं तर काहीही हरकत नाही, पण तुळशीला टाकायचं नाही. हे बघा, तुळस देखील खूप अशी पवित्र असते. त्याचप्रमाणे हे पारायणाचंच काय, काही जणांना अशी पण सवय असते की कुठली पण आपण पारायण केलं किंवा कुठल्याही देवाचा अभिषेक केला किंवा देवपूजेचं देखील पाणी असलं तर ते तुळशीला नेऊन टाकतात. तर असं चुकूनही करू नका. हे बघा, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्याला हे देवपूजेचं पाणी किंवा कुठल्याही देवाला जर आपण कधी अभिषेक घातला तर त्याचं पाणी हे चुकूनही आपण तुळशीला टाकायचं नाही. हो, तुम्ही कृष्णाला अभिषेक घातला, भगवान विष्णूंना अभिषेक घातला तर त्याचं पाणी तुम्ही नेऊन टाकू शकता तुळशीमध्ये. पण आपण समजा स्वामी महाराजांना अभिषेक घातला किंवा आपण शंभू महादेवाला अभिषेक घातला तर त्याचं पाणी आपल्याला अजिबात तुळशीला नेऊन टाकायचं नाही, किंवा त्याच्या पारायणाचं देखील पाणी. हे बघा, तुळस हे खूप पवित्र असते आणि त्याचं पावित्र्य देखील आपण राखलं पाहिजे. त्यामुळे आपण जर असं करत असाल, देवपूजेचं पाणी वगैरे तुळशीला नेऊन टाकणं किंवा कुठल्याही पारायणाचं पाणी किंवा अभिषेकाचं पाणी तुळशीला नेऊन टाकणं, तर हे संपूर्ण चुकीचं आहे. ते आत्ताच थांबवा. तुम्ही बाकीच्या झाडांना टाकू शकता ते पाणी, त्यामध्ये काहीही हरकत नाही. फक्त तुळस सोडून आपल्याला दुसऱ्या झाडांना हे पाणी टाकायचं आहे. आता हे गुरुचैत्राचे पण कळस जर तुम्ही मांडला असेल तर त्या कळसाचं देखील पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडून बाकीचं उरलेलं पाणी हे बाकीचे तुळस सोडून हे दुसऱ्या कुठल्याही झाडांना आपल्याला टाकलं तर काहीही हरकत नाही. त्यानंतर तिथे असलेल्या त्यामधल्या नाण्याचं आणि सुपारीचं नाणं हे आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे किंवा आपल्या पर्समध्ये ठेवू शकता, तुम्ही खिशात ठेवू शकता, कुठेही ते नाणं ठेवू शकता चांगल्या ठिकाणी. ते नाणं देखील, त्यामध्ये देखील खूप पॉझिटिव्हिटी असते. त्यामुळे आपल्याला हे नाणं आपल्या तिजोरीत किंवा खिशात किंवा पर्समध्ये आपण ठेवायचं आहे. आणि सुपारी ही आपली सुपारीच्या ठिकाणी किंवा तुम्ही तिजोरीत देखील ती सुपारी ठेवू शकता. त्यानंतर त्यातल्या तांदूळ आहे, आपण खायला वापरू शकता. जर खराब झाले असतील, खूपच जास्त खराब झाले असतील तर ते आपण पक्ष्यांना देखील टाकू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. पण ते खाल्लेले कधीही चांगले. जर तुम्ही खायच्या कंडिशनमध्ये असतील तर ते नक्की त्याचा भात वगैरे काही करून तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर त्यातले नागलीचे जे पानं असतात त्याचे पानं हे आपण निर्माल्यात टाकायचे आहे.
त्यानंतर तिथलं शंख, घंटी हे आपण देवाऱ्यामध्ये आपलं जिथे जागा होती त्याची तिथे आपल्याला ते ठेवायचे आहेत. जर तुमच्या नारळाला तडा गेला असेल तर ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्याकडे आता वाहतं पाणी नाही आहे तर तुम्ही एखाद्या जमिनीमध्ये पुरून देखील ते ठेवू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही. त्यानंतर आपलं जो ग्रंथ आहे, गुरुचरित्र पारायणाचा आपला जो ग्रंथ आहे तो आपल्याला व्यवस्थित झाकून एखाद्या चांगल्या अशा ठिकाणी, म्हणजे जिथे कोणीही आलं गेलं की त्याची सावली पडणार नाही, किंवा आपलं मासिक धर्म सुतक विटाळ जरी आपल्या घरामध्ये आला तरी त्याच्यावर कोणाचीही सावली जाणार नाही, किंवा आपल्या घरात पाहुणे जरी आले तरी देखील त्याच्यावर कोणाचीही सावली पडणार नाही. अशा ठिकाणी आपल्याला चांगल्या ठिकाणी असा ग्रंथ ठेवायचा आहे, पवित्र ठिकाणी ठेवायचा आहे, कारण हा आपला अगदी सिद्ध आणि पवित्र असा ग्रंथ आहे. त्यामुळे आपण त्याचं पावित्र्य हे राखलंच गेलं पाहिजे. म्हणून ते कुठेही इकडे तिकडे न ठेवता व्यवस्थित झाकून एका कपड्यामध्ये गुंडाळून आपल्याला चांगल्या ठिकाणी असा ठेवायचा आहे, जिथे नॉर्मली कोणाचीही सावली वगैरे आपली पडणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना तुम्ही जर उद्यापन करत असाल तर आपण उद्यापनाला हे घरी जर ज्यांचं उद्यापन झालेलं आहे, ज्यांनी घरी गुरुचरित्राचं पारायण मांडलेलं आहे ते तर घरीच नैवेद्य करणार आहेत आणि त्यांनी उद्यापन तर घरी केलेलंच आहे. पण जे गुरुचरित्राचं पारायण हे सामूहिक पारायण ज्यांनी केलेलं आहे, केंद्रामध्ये ज्यांनी पारायण केलेलं आहे, त्यांनी देखील हे बघा, तुम्ही भलेही गुरुचरित्राचं पारायणाच्या उद्यापनाला तुम्ही भले घरून शिरा नेलेला असेल, पण फक्त तेवढा शिरा दाखवूनच आपल्याला तिथे थांबायचं नाही आहे. तुम्हाला घरी येऊन देखील त्याला वरण, भात, भाजी, पोळी याचा संपूर्ण असा नैवेद्य दाखवायचा आहे ग्रंथाला. नंतरच तो ग्रंथ हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे, नंतरच तो उचलून ठेवायचा आहे. नाही तर बरेच जण असं करतात की गुरुचरित्र पारायण हे केंद्रामध्ये केलेलं आहे, मग तिथे शिरा आणायला लावतात, मग तिथेच ते शिरा वगैरे दाखवून आपल्या घरी येऊन तसंच ग्रंथ ठेवून देतात आणि परत त्याच्याकडे बघतही नाही. तर असं हे बघा, आपलं फक्त शिऱ्याने कधी पोट भरतं का? नाही ना. मग महाराजांचं आपल्या कसं काय शिऱ्याने पोट भरणार आहे? तर असं कधीही न करता गुरुचरित्राचं ग्रंथ हा आपण घरी जरी आणला केंद्रातून, भले तुम्ही सामूहिक पारायण केलेलं आहे, भले तुम्ही त्या केंद्रात नेऊन त्याला शिऱ्याचा नैवेद्य दाखवला आहे, तरी देखील आपण घरी येऊन तो ग्रंथ व्यवस्थित पाटावर मांडून त्याची पूजा करून व्यवस्थितपणे आपण अगोदरच लागलंच तर तुम्ही नैवेद्य करून ठेवा वरण, भात, भाजी, पोळीचा. त्यानंतर आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा आहे त्या ग्रंथाला आणि नंतर मग आपल्याला तो झाकून व्यवस्थितपणे आपल्या घरामध्ये ठेवून द्यायचा आहे. त्या ग्रंथाला उपाशी ठेवू नका, भले तुम्ही ते ग्रंथ ते पारायण हे केंद्रात का केलेलं असेल. तर ही झाली अशी. त्याचप्रमाणे उरल्या स्वामी महाराजांची मूर्ती किंवा दत्ता महाराजांची मूर्ती तुमच्याकडे काही असेल तरी त्या मूर्तीची किंवा त्या दत्त महाराजांच्या मूर्तीची देखील आपल्याला षोडशोपचार पूजा करायची आहे. आपल्याला त्यांना अभिषेक वगैरे घालायचा आहे आणि आपली देवाऱ्यामध्ये आपण जिथे कुठे नित्य सेवा करता तिथे ती मूर्ती, तो फोटो आपल्याला तिथे ठेवून द्यायचा आहे. तर अशी ही पूजा मांडणीची आपल्याला विल्हेवाट लावायची आहे. जे ते ज्या त्या ठिकाणी ठेवायचं आहे. नारळ आपल्याला विसर्जित करायचं आहे. काही दिवस तुम्ही घरामध्ये ठेवू शकता, त्यानंतर आपल्याला ते वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे, किंवा तुम्ही एखाद्या जमिनीमध्ये पुरलं तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना असं वाटतं की नारळ तडात गेला, नारळ खराब निघालं तर आता आमची काही सेवा पोचली नाही का? तर असं काही नाही. आपल्या मनामध्ये काहीही शंका आणायची नाही, कुठलाही नकारात्मक विचार, निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये आणायची नाही. आपण मनापासून ही सेवा केलेली आहे तर आपल्या मनामध्ये ही पॉझिटिव्हिटीच राहिली पाहिजे. तर अशी कुठलाही नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये न आणता आपल्याला नित्यनियमाने ही स्वामींची सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे नंतर पारायण वगैरे सर्व झाल्यानंतर, उद्यापन वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्ही जेव्हा ती पूजा मांडणी उचलणार आहात त्या दिवशी देखील तुम्हाला स्वामी महाराजांच्या अंगावर आणि ग्रंथावर हे अक्षदा वगैरे टाकायच्या आहेत. त्यांना अक्षदा अर्पण करायच्या आहेत. तर त्यांना पुन्हा प्रार्थना करायची आहे, हे महाराज, मी हे पारायण अगदी मनापासून केलेलं आहे, मी या इच्छेसाठी केलेलं आहे.
जर माझ्याकडून काही कळत न कळत ही काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा, मला माफ करा आणि पुन्हा माझ्याकडून पारायण हे घडवून घ्या. माझ्याकडून पारायण पुन्हा गुरुचरित्राचं करून घ्या, अशी आपल्याला विनंती करायची आहे. आपलं डोकं जमिनीवर ठेवायचं आहे, आपलं नाक घासायचं आहे, स्वामी महाराजांना आपली माफी मागायची. नंतर आपल्याला ह्या पूजा मांडणीची ही विल्हेवाट करायची आहे. संपूर्ण पूजा मांडणी ही उचलायची आहे मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर रोज संध्याकाळी ठीक 9:30 वाजता स्वामी महाराजांची नित्य प्रातःकाळची महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट महापूजा दर्शन हे आपल्या याच यूट्यूब चॅनलवर मी पोस्ट करत असते. जर तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी भेट द्या. त्यानंतर लगेचच मी स्वामी महाराजांचा संदेश देखील पोस्ट करत असते. तो संदेश आपल्या अंधकारमय जीवनातून, दुःखमय जीवनातून आपल्याला एक सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो बघायची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी भेट द्या. तर झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी आणि दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.